थोड्याच वेळात इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांच्या संयुक्त रणनीतीवरती यावेळी चर्चा केली जाईल। शरद पवार उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर राहण्याची माहिती आहे। बिहारमधील मतदार यादी सुधारणा, पहलगाम दहशतवादी हल्ला, युद्धविरामावरील ट्रम्प यांचे दावे, मोदी सरकारची परराष्ट्र धोरणं यासोबतच जस्टिस वर्मा यांच्यावरील महाभियोग या विषयांवरती बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। रामराजे, अगदी थोड्याच वेळात ही बैठक सुरू होते, काय रणनीती असू शकते बैठकीमध्ये? बिलकुल, ही बैठक आता सुरू झाल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। एकूण 18 पक्षांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये 25 नेते या बैठकीला सहभागी झाल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे यांच्या उभाटा पक्षाकडून सुद्धा प्रतिनिधी आलेले आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा प्रतिनिधी आल्याची माहिती मिळते आणि आम आदमी पक्षाने मात्र या बैठकीपासून फारकत घेतलेली आहे, या बैठकीमध्ये सहभागी झालेले नाहीत। आपण पाहिलेलं की दिल्ली निवडणूक असू दे किंवा पंजाब निवडणूक असू द्या, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये कधीच युती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाहीये। त्याचा परिणाम महाविकास आघाडीमध्ये पण दिसून येतोय। त्यामुळे विरोधकांमध्ये सुद्धा इंडिया अलायन्समध्ये आम आदमी पक्ष अजूनही आलेला दिसत नाहीये। तर इतर महत्वाचे नेते आहेत, मल्लिकार्जुन खरगे आणि त्याचबरोबर अभिषेक बॅनर्जी पण या बैठकीला असणार असल्याची माहिती मिळते। ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नेते आहेत, अखिलेश यादव, तेजस्वी यादव जे की महत्वाचे नेते आहेत आणि विशेष करून बिहारमध्ये निवडणूक होणार, त्यामुळे बिहारचे नेते सुद्धा या बैठकीला सहभागी झाले आहेत। पावसाळी अधिवेशन असणार आहे। पावसाळी अधिवेशनातले महत्वाचे मुद्दे सुद्धा आहेत, त्यामध्ये विमान अपघात असेल, ऑपरेशन सिंदूर आहे, त्याचबरोबर ट्रम्प यांची भूमिका आणि ट्रम्प यांनी आताच नुकतंच एक केलेलं वक्तव्य की 5 फायटर जेट जे आहेत ते पाडले गेले आहेत, परंतु ते कोणाचे पाडलेत हे स्पष्ट झालं नसले तरी सुद्धा राहुल गांधी यांनी ट्विट करून सवाल केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना। ही चुणूक आहे असं म्हणता येईल की अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदरच राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण इंडिया आघाडीची रणनीती आजच्या या बैठकीमध्ये ठरवली जाईल। राहुल गांधी सुद्धा या संपूर्ण बैठकीला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर साधारणतः 7:15 ते 8:30च्या दरम्यान एक पत्रकार परिषद सुद्धा होणार असल्याची माहिती आहे आणि इंडिया आघाडीने कोणकोणते मुद्दे आणि ठरवले जाणार आहेत की जे या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडले जातील त्यावर ही पत्रकार परिषद असणार आहे। त्यामुळे आजची ही बैठक महत्वाची असणार आहे, कारण सरकारची सुद्धा ही परीक्षा आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच अधिवेशन होते आणि सरकारला सुद्धा उत्तर द्यावे लागतील। निश्चितच रामराजे, या बैठकीवरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा, सगळे अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।